मोहोळ तालुक्यात विविध पक्षाचे राजकीय नेते हे वेगवेगळी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकत्याच नगर परिषदेची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपाचे काही गट, काही नेते या ठिकाणी नाराज होते आणि त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि त्यामध्ये प्रवेश देखील केला. परंतु यामध्ये भाजपाचा स्ट्रॉंग एक नेता, त्याचं स्ट्रॉंग असं नेटवर्क या मोहोळ शहरात आणि तालुक्यात होतं. त्या नेत्याने अदृश्य अशी मदत शिवसेना शिंदे गटाला केली. परंतु त्या नेत्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला नव्हता. परंतु आज मुंबई या ठिकाणी आज एक राजकीय भूकंप होताना दिसतो. त्या नेत्याचा आज मुंबई या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात मोठा प्रवेश होणार आहे. त्यामुळे या मोहोळ तालुक्यातील भाजपा आहे त्या भाजपाला धक्का मानला जातो. या नेत्याने पडत्या काळात भाजपाचं काम केलं होतं, भाजपा वाढवण्याचं काम केलं होतं. गावातील जी घरं आहेत घराघरापर्यंत भाजपा पोचवण्याचं काम केलं होतं आणि या नेत्याने भाजपा या ठिकाणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी भाजपाशी जोडले गेले होते. परंतु हा नेता या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील असतील किंवा यशवंत माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान काही घडामोडी घडल्यात. त्यामुळे हा नेता नाराज झाला होता आणि त्याने थेट शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला होता आणि अवघ्या थोडक्या मताने या ठिकाणी भाजपाचा नगराध्यक्षाचा उमेदवार या अशा नाराज कार्यकर्त्यामुळे या ठिकाणी त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे या नेत्याचा मोठा फटका भाजपाला बसू शकतो. या मोहोळ तालुक्यात मोहोळ मतदारसंघात या नेत्याचं चांगलं नेटवर्क आहे, त्याचे स्वतःचे पदाधिकारी देखील आहेत. त्यामुळे या नेत्याच्या भूमिकेमुळे भाजपा बॅकफूटवर जाऊ शकते आणि त्याचा फटका भाजपाला होऊ शकतो. जे उमेदवार उभारणार आहेत त्यामुळे त्यांना याचा फटका बसणार आहे आणि हा जो कार्यकर्ता आहे, हा जो पदाधिकारी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारा, तो भाजपचा अत्यंत निष्ठावान असा पदाधिकारी होता. परंतु तो आता नाराज आहे आणि आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्याच्या अपडेट आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याची सविस्तर माहितीच देऊ. तुर्तास आम्ही थांबतोय. विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.